ते आई बाबा आपल्या मुलाबाळांवर आपल्या लेकरांवर कशा पद्धतीची अनुकंपा करतात ते आपण बघू। तर पहिला आहे पापापासून निर्वाण करतात, त्याच्यानंतर दुसरा आहे कल्याणकारक मार्गाला लावतात, त्याच्यानंतर तिसरा आहे कला कौशल्य शिकवतात, त्याच्यानंतर चौथा आहे योग्य वेळी स्त्री पुरुषाशी लग्न लावून देतात, त्याच्यानंतर पाचवा आहे आपली मिळकत तुमच्या स्वाधीन करतात। म्हणजे मिळकत म्हणजे जे काही त्यांची जमापुंजी असेल, जे काही त्यांची संपत्ती असेल तर ते आपल्या स्वाधीन करतात, अनुकंपा करतात। त्याच्यानंतर सांगितलं पश्चिम दिशा, तर पश्चिम दिशेला तथागत भगवान बुद्धांनी सांगितले पत्नीची म्हणजे पत्नीची पूजा। पश्चिम दिशेला तथागत भगवान बुद्धांनी पत्नीचा दर्जा दिला आहे, पत्नीचं स्थान दिलं आहे। तर त्याच्यामध्ये पत्नीशी वागताना कसं वागायचं, पहिला नंबर आहे तिला मान द्या, दुसरा आहे कोणत्याही तऱ्हेने तिचा अपमान करू नका, तिसरा आहे अन्य स्त्रीशी आपला संबंध ठेवायचा नाही, चौथा आहे घरचा कारभार तिच्यावर सोपवा, त्याच्यानंतर पाचवा आहे कपड्या लत्त्याची तिला कमी पडू देऊ नये। तथागत भगवान बुद्धांनी तेव्हाच सांगितलं, आता किती काळ लोटून गेला तेव्हाच सांगितलं। त्याच्यानंतर पत्नी काय करते, जर पत्नीशी अशी वागणूक झाली, पत्नी काय करते, घरात चांगली व्यवस्था ठेवते, त्याच्यानंतर पत्नी काय करते, घरात चांगली व्यवस्था ठेवते, नोकरांना प्रेमाने सांभाळते, त्यानंतर तिसरा आहे ती पतिव्रता होते, पत्नीचे कार्य, त्याच्यानंतर चौथा आहे पतीने मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करते, पतीने मिळवलेली संपत्ती तिचे रक्षण करते, त्याच्यानंतर पाचवा आहे सगळ्या गृहकृत्यात दक्ष होते, त्याच्यानंतर पत्नी काय करते, जर पत्नीशी अशी वागणूक झाली, पत्नी काय करते, घरात चांगली व्यवस्था ठेवते, त्याच्यानंतर पत्नी काय करते, घरात चांगली व्यवस्था ठेवते, नोकरांना प्रेमाने सांभाळते, तर तिसरा आहे ती पतिव्रता होते, पत्नीचे कार्य, त्याच्यानंतर चौथा आहे पतीने मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करते, पतीने मिळवलेली संपत्ती तिचे रक्षण करते, नंतर पाचवा आहे सगळ्या गृहकृत्यात दक्ष होते, त्याच्यानंतर उत्तर दिशा, भगवान बुद्धांनी सांगितली आहे उत्तर दिशा, तर उत्तर दिशेला नातलगाची पूजा कर, उत्तर दिशेला नातलगाची म्हणजे नातेवाईकांची पूजा कर। तर नातेवाईकांची पूजा कशी करायची, तर ते घरी आले तर प्रिय बोला, नातेवाईक ते घरी आले तर प्रिय बोला, दुसरा आहे त्यांचे काम पडल्यास काम करा, त्यांचे काम पडल्यास ते करा, त्याच्यानंतर तिसरा आहे त्यांना देण्यासारख्या वस्तू असल्या तर द्या, जर नातेवाईकांना काही देण्यासारख्या वस्तू असतील तर त्यांना द्या। समजा उदाहरण लोखंडी पलंग होता, त्याच्यानंतर आपण दिवाण घेतला तर तो लोखंडी पलंग तसाच पडून आहे अंगणात, तर एखादा नातेवाईक आला त्याला जर ते गरज असली काही देण्यासारखे आहे तर अशा वस्तू आपण नातेवाईकाला दिल्या पाहिजे। चौथा नंबर आहे त्यांना आपल्यासारखेच लेखा, म्हणजे त्यांना आपल्यासारखेच लेखा नातेवाईकांना। त्याच्यानंतर पाचवा आहे त्याच्याशी कपट करू नका, निष्कपट वर्तन ठेवा, त्याच्यानंतर नातेवाईक आपल्यावर कशा प्रकारे अनुकंपा करतात, आपण असं वागल्यानंतर नातेवाईक आपल्यावर कशा प्रकारे अनुकंपा करतात, आपण बेसावध असलो, एकाएकी जर आपल्यावर संकट आले तर ते सावध करत असतात, तर आपण बेसावध असलो, एकाएकी जर आपल्या कुटुंबावर संकट आले तर ते आपल्याला सावध करत असतात। दुसरा आहे अशा प्रसंगी आपल्या संपत्तीचे रक्षण करत असतात, म्हणजे पहिलं जे आपण बघितलं आपण बेसावध असलो, एकाएकी जर आपल्यावर संकट आले तर ते आपल्याला सावध करत असतात। दुसरा आहे अशा प्रसंगी आपल्या संपत्तीचे रक्षण करत असतात। तिसरा आहे संकटात घाबरलो असता धीर देतात, म्हणजे आपण जर संकटात घाबरलो असेल तर आपल्याला ते धीर देतात, संकट काळात आपली पाठ सोडत नाही, संकटकाळी आपल्याला म्हणजे एकटं सोडत नाही, आपली पाठ सोडत नाही, आपले नातेवाईक आपल्या सोबत असतात। 6 नंबर आहे आपण जर हयात नसलो तर आपल्या संततीवर अनुकंपा करतात, म्हणजे नातेवाईक जर आपण जर हयात नसलो तर नातेवाईक आपल्या मुलाबाळांवर अनुकंपा करतात। म्हणजे नंतर आहे दक्षिण दिशा, तर दक्षिण दिशेला तथागत भगवान बुद्धांनी गुरु कल्याण मित्राची पूजा करणे सांगितले आहे,
दक्षिण दिशेला गुरुचा मान दिला आहे. कल्याण मित्र जवळ आल्यास उठून उभे राहावे असं कोण म्हटलं? तथागत भगवान बुद्धांनी सियालला सुखी गृहस्थ जीवनाचं मार्गदर्शन करताना सांगितलं. आजारी पडल्यास त्यांची सेवा करावी. दक्षिण दिशेला तथागत भगवान बुद्धांनी गुरुचा मान दिला आहे, कल्याण मित्राचा मान दिला आहे. आजारी पडल्यास त्यांची सेवा करावी. तिसरा नंबर, श्रद्धापूर्वक जे शिकवतील ते शिकून घ्यावे, समजून घ्यावे. श्रद्धापूर्वक जे शिकवतील ते शिकून घ्यावे, समजून घ्यावे. त्यांचे काम पडल्यास काम करावे, त्यांचे काम पडल्यास ते करावे. त्याच्यानंतर 5वा आहे, त्यांनी शिकवलेला धम्म आचरण करावा. त्याच्यानंतर 5वा आहे, त्यांनी शिकवलेला धम्म आचरण करावा. कल्याण मित्र कशा प्रकारे अनुकंपा करते? चांगले आचरण शिकवतात. तर कल्याण मित्र काय करतात? नंबर 1, चांगले आचरण शिकवतात. त्यांना जेवढे येते तेवढा सार ते देत असतात. त्यांना जेवढे येते तेवढा सार ते देतात. त्याच्यानंतर 3रं आहे, कला कौशल्य शिकवतात. त्याच्यानंतर 4था आहे, आपल्या मित्रांमध्ये शिष्याची स्तुती करतात. तर कल्याण मित्र काय करतो किंवा गुरु काय करतो? आपल्या मित्रांमध्ये शिष्याची स्तुती करतात. त्याच्यानंतर वरची दिशा, तर वरची दिशेला श्रमण, भिक्षू, स्थवीर, उपासक, मानव उपासक, त्याच्यानंतर महास्थवीर, संत, श्रामणेर. त्याच्यानंतर आपण बघत आहोत चारही दिशेची पूजा कशी करायची हे तथागत भगवान बुद्धांनी सिगालला कसं सांगितलं. तर वरच्या दिशेला भिक्षूची म्हणजे वरच्या दिशेला श्रमण, भिक्षू, स्थवीर, संत, महापुरुष, श्रामणेर, मानव उपासक यांना मान द्या. तथागत भगवान बुद्ध म्हणतात खालची दिशेची पूजा कशी करायची? तर खालच्या दिशेला नौकर चाकर त्यांची पूजा. तर नौकराची पूजा म्हणजे त्यांना पाय असं नमस्कार करून, असा लोळून पडून नमस्कार करून किंवा मग अगरबत्ती आरतीचं ताट घेऊन पूजा करणं नाही. तथागत भगवान बुद्धांनी तसं सांगितलेलं नाही. तर खऱ्या अर्थाने नौकराची पूजा करणे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात नौकराविषयी, नंबर 1, त्यांचे सामर्थ्य पाहून त्याला काम द्या. त्याच्यानंतर 2रा नंबर, त्याला योग्य वेतन द्या. कोणाला? नौकराला. त्याच्यानंतर 3रं आहे, आजारी पडला की त्याची काळजी घ्या. 4था नंबर आहे, वारंवार भोजन द्या. जर आपल्याकडून आपण सक्षम असाल तर नौकराला सुद्धा आपण भोजनदान दिलं पाहिजे. 5वा नंबर तथागत भगवान बुद्ध सांगतात चांगल्या कामाचे बक्षीस द्या. आपण जर आपल्या शेताच्या देखरेखीसाठी एखादा माणूस ठेवला असेल, सकाळी उठून मालकाला सांगतो रात्री काल खूप मोठा पाऊस आलता, तुम्ही झोपले होते, मी तुम्हाला उठवलं नाही, पण मी तसंच उठून वावरात गेलो, मोटर काढून ठेवली. तर हे म्हणजे त्याची चिंता झाली. आपल्या मालकाच्या शेतीविषयी किंवा त्याच्या कामाविषयी त्या नौकराची चिंता दिसून येते. तर अशा वेळी त्याला योग्य बक्षीस दिलं पाहिजे. भगवान बुद्ध सांगतात नौकर कशा पद्धतीची अनुकंपा करते. मालक उठण्यापूर्वी उठते. नौकर मालक उठण्यापूर्वी उठते. मालक निजल्यावर तो निजतो. ते चांगल्या तऱ्हेने काम करतो. मालकाच्या धनाची चोरी करत नाही. मालकाची कीर्ती सर्वत्र पसरवतो. भागात आपण बघितलं सिगाल सुत्ता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.